सध्या राज्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे। बघूयात या संदर्भातल्या टॉप 9 घडात बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्वात मोठी नदी कोरडी ठाक। शिवना नदीचं जिल्ह्यातील 100 किलोमीटरचं पात्र कोरडं। शिवना नदी काठची शेती सुद्धा पाण्याअभावी होरपळली। लातूरमध्ये पाणी टंचाईमुळे शेकडो एकरावरील ऊस शेती जळून खाक। जिल्ह्यातल्या 36 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। पुण्याच्या मुळशीत तापमानाचा पारा 40 अंशांवर। तापमान वाढल्याने मुळशी धरणाच्या पाण्याचं बाष्पीभवन। धरणात केवळ 17.98% पाणीसाठा शिल्लक। बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ। बिंदुसरा प्रकल्पात केवळ 5% इतकाच पाणीसाठा शिल्लक। जिल्ह्यातील 122 प्रकल्पांपैकी 20 प्रकल्पांमध्ये पाणीसाठा। परभणीच्या येलदरी जलाशयात केवळ 28% जिवंत पाणीसाठा। मान्सून वेळेवर न आल्यास परभणीसह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार। लातूरच्या अहमदपूर चाकूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। 19 पाझर आणि साठवण तलाव कोरडे ठाक। 12 खेड्यांची योजना ठप्प। बीडच्या परळीमध्ये पाण्याअभावी 1.5 एकरातील पेरूची बाग नष्ट। विहिरीचं पाणीही आटल्याने शेतकरी चिंतेत। पेरूची बाग नष्ट झाल्यानं मोठं आर्थिक संकट। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्याने केळीची बाग उखडून टाकली। पाण्याअभावी शेतकऱ्यांकडून 1000 केळीची झाडं उद्ध्वस्त। अनेक गावं टँकरवर अवलंबून। सोलापूर जिल्ह्यात पाण्याच्या अभावामुळे फळबागा धोक्यात। पैसे देऊन टँकरद्वारे लिंबाची बाग जगवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न।